नाही, आरोप केला माझ्या मुलासाठी मागत होते. म्हणजे मला असं वाटलं होतं मी आता 6व्या नगरसेविका झाली, आता पुन्हा ओपन झालंय, जनरल झालाय. तर मग मुलासाठी आता तोही 14 वर्ष मान्य आदित्य साहेबांबरोबर करतो ना काम. म्हणून मी साहेबांना सांगितलं, साहेब आता पवनला दिलं तर होईल. पण ही जी काही शाखेमधून जी काही चाललं होतं षडयंत्र त्यांचं, त्यामुळे मग साहेबांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि मग साहेबांना असं वाटलं की, कारण मला सांगायला फार अभिमान वाटतो की माझी महापौर पदाची कारकीर्द इतकी सुंदर झाली, सुंदर म्हणण्याच्या उत्कृष्ट झाली की मला कित्येकांनी शाबासकी दिली, अन्य शिवसेना प्रमुखांनी दिली. आणि मी तुम्हाला खरं सांगते की कधी हे सगळं मी माझ्या डोक्यात जाऊ दिलं नाही. माझे पाय जमिनीवरच आहेत आणि आजही तिथेच आहेत. असं जे म्हणतात ना की नाराज आहे, माझ्यावर प्रचाराला फिरा म्हणजे तुम्हाला कळेल. 6 वेळा नगरसेवक पद तसंच एकदा मुंबईच्या महापौर राहिलेल्या तसंच विविध समित्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेत कार्यकुशल पद्धतीने कारभार सांभाळलेला आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून म्हणजे शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या श्रद्धाताई जाधव आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. प्रचंड नाराजी असताना प्रभागातून उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुमचंच तिकीट कन्फर्म केलं. काय नेमकं घडत होतं मातोश्रीवर? प्रभागातून नाराजी नाही, नाराजी शाखेतल्या काही पदाधिकाऱ्यांची होती, काही सगळ्याच नाही. आणि हे नवीन नाहीये, प्रत्येक निवडणुकीमध्ये असंच असतं. ही नाराजी क्रिएट केलेली असते. त्यामुळे जेव्हा माननीय पक्षप्रमुखांनी मला सांगितलं की श्रद्धाताई प्रचंड नाराजी आहे शाखेतून, मी म्हटलं साहेब 2017ला पण हीच परिस्थिती होती, आत्ताही तशीच आहे आणि ही गेले काही दिवसाचं ठरवून केलेलं काम आहे. पण साहेब मी तुम्हाला शब्द देते की माझा मतदारांवर विश्वास आहे, जनमत माझ्या बरोबर आहे, लोकमत माझ्या बरोबर आहे आणि माझ्या कामावर विश्वास आहे. त्यामुळे कुणी किती नाराजी दाखवली तरी लोक मला मोठ्या मताधिक्यानं निवडून देतील, हा विश्वास, आत्मविश्वास आहे मला. काही शिवसैनिकांनी असा सुद्धा आरोप केला होता की तुम्ही तुमच्यासोबत स्वतःच्या लेकाचं पण तिकीट मागत आहात. तसंच फायर ब्रँड अजय ठाकरेंच्या त्यांनी सुद्धा तुमच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली होती. काय घडलं होतं? नाही, आरोप केला माझ्या मुलासाठी मागत होते. म्हणजे मला असं वाटलं होतं मी आता 6व्या नगरसेविका झाली, आता पुन्हा ओपन झालंय, जनरल झालाय. तर मग मुलासाठी आता तोही 14 वर्ष मान्य आदित्य साहेबांबरोबर करतो ना काम. पण त्याने कधीच साहेबांकडे काही तसं मागितलं नाही. त्याची इच्छा होती महापालिकेत यायची, नगरसेवक व्हायची. त्यामुळे तो म्हणाला मी काम करत राहीन, जेव्हा देण्याची वेळ येईल तेव्हा साहेब मला योग्य वेळी देतील. म्हणून मी साहेबांना सांगितलं, साहेब आता पवनला दिलं तर होईल. पण ही जी काही शाखेमधून जी काही चाललं होतं षडयंत्र त्यांचं, त्यामुळे मग साहेबांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि मग साहेबांना असं वाटलं की सिनियर माजी महापौरांना सगळ्यांनाच दिले, इकडे विशाखा राऊतना दिले, इकडे बायकाळामध्ये वरळीमध्ये किशोरी पेडणेकरांना दिलं, तर शिवडीमधून पुन्हा एकदा श्रद्धाताईंनी द्यावा. कारण माझी लोकांची असणारी अटॅचमेंट आणि माझं जनसंपर्क आहे याची कल्पना साहेबांना होती. तुम्ही 1992 पासून निवडून येत आहात. यावेळी असं नाही वाटलं का की नवीन चेहऱ्याला संधी द्यावी म्हणून? आणि का नाही वाटलं? नाही, मी निवडून येते ब्रँडच ठीक आहे. नवीन चेहऱ्याला संधी द्यायची की नाही द्यायची हे अर्थात आमचे पक्षप्रमुख ठरवतात. बघा सध्याची परिस्थिती राजकारणाची आपण काय आहे बघताय. त्यामुळे साहेबांना असं वाटलं असेल की आई अनुभवी नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना उमेदवारी द्यावी की जेणेकरून महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचा ठसा उमटवतील. कारण मला सांगायला फार अभिमान वाटतो की माझी महापौर पदाची कारकीर्द इतकी सुंदर झाली, सुंदर म्हणण्याच्या उत्कृष्ट झाली की मला कित्येकांनी शाबासकी दिली, अन्य शिवसेना प्रमुखांनी दिली, उद्धवजींनी दिली. म्हणजे जेव्हा जेव्हा कार्यक्रम व्हायचे, काही उद्घाटनं व्हायची, तेव्हा साहेबांनी कित्येक वेळा मला जाहीरपणे शाबासकी दिली किंवा माझं वक्तृत्व भाषण झाल्यानंतर सुद्धा उद्धवजींनी मला शाबासकी दिलेली आहे. आदित्य साहेब कौतुक करायचे. आणि मी तुम्हाला खरं सांगते की कधी हे सगळं मी माझ्या डोक्यात जाऊ दिलं नाही. माझे पाय जमिनीवरच राहिले आणि आजही तिथेच आहेत. मी असं जे म्हणतात ना की नाराज आहे, माझ्यावर प्रचाराला फिरा म्हणजे तुम्हाला कळेल. मी जेव्हा प्रचारासाठी घराघरामध्ये जाते तेव्हा त्यांच्यातून जो लोकांतून जो काही मला हे रिस्पॉन्स मिळतोय ना, तर त्या तिथेच कळतंय की मी आता जिंकलेली आहे. फक्त ही काय म्हणतात ना, निवडणूक फक्त बाकी आहे. तुम्ही सारखा उल्लेख करत आहात की षडयंत्र रचलं गेलं माझ्या विरोधात. नेमकं काय षडयंत्र होतं? आणि आता मला असं वाटतं की आता त्यावरती फार बोलण्यापेक्षा मी आता निवडणुकीकडे फोकस करते. मला माझे मतदार आहेत त्यांच्यावरती लक्ष देऊया, जे आमचे कार्यकर्ते माझ्याबरोबर फिरतात आणि खास म्हणजे मनसेचे पण आहेत पदाधिकारी. मनसेचे मला सांगायला अभिमान वाटतो की मनसेचे पदाधिकारी अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. म्हणजे शिवसैनिक तर आहेतच,
शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ सैनिक आहेत, जे शाखेत न येणार आहेत पण उद्धवजींना आणि शिवसेनेला मानणार आहेत, अशी सगळी म्हणजे राष्ट्रवादीचे कार्य मान्य शरद पवारांची पण टीम आहे आमच्या बरोबर आणि इतर देखील आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण तिकडे लक्ष न देता आपण आता आपल्या निवडणुकीवरतीच फोकस करूया. शिवसेनेचे 2 गट पडले, तर त्यातून बरेच शिवसैनिक हे शिंदेकडे गेलेत आणि त्यामुळेच प्रभागातून उमेदवारीसाठी कोण मिळत नव्हतं अशी सुद्धा चर्चा रंगलेली होती. आमच्याकडे कोण शिंदे तेवढे गेलेच नाहीयेत. त्यामुळे उमेदवार मिळत नव्हते असं कसं होईल? आता मी तर उमेदवारी मागत होते. माझा मुलगाही मागत होता म्हणजे तो म्हणाल त्याने इच्छा व्यक्त केली होती. इच्छा व्यक्त करणं काही चूक नाही, महत्वाकांक्षी असावं ना, पण शेवटी बघा निर्णय द्यायचा हे मान्य पक्षप्रमुखांच्या हातात होतं आणि त्यांचा निर्णय आम्ही मान्य केला. त्यांनी जो आदेश दिला तो मी मान्य केला. मी असं नाही म्हटलं त्याला नाही, मुलाला नाही दिली, मला नाही, त्यालाच द्या. फार हट्ट करून चालत नाही, फार आग्रह करून, कारण ते कसे पक्षप्रमुख आहेत, त्यांना फक्त एका वॉर्डची चिंता नाहीये, त्यांना अख्ख्या मुंबईची आहे, मुंबई बरोबर महाराष्ट्राची आहे, सगळ्या महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो योग्यच घेतलाय आणि हे 16 तारखेला त्यांना कळेल. तुम्ही खूप जुन्या शिवसैनिक आहात आणि एवढे वर्ष तुम्ही शिवसेनेसाठी काम केलंय. यावेळी नेमकं कुठल्या मुद्द्यावर मत मागत आहात? नाही, या वेळेला कुठल्या मुद्द्यावर मत, खरं तर एक सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे ना, आता जे काही ठाकरे बंधू एक झाले, मुंबई शहर वाचवायचं असेल, मुंबई शहर नव्हे किंवा महाराष्ट्र वाचवायचं असेल, तर या आज ठाकरे बंधूंची जी काही युती झालेली आहे ती अतिशय महत्वाची आहे. आपण पाहताय की या मुंबई शहरावर कुणाचं हे येऊ पाहतंय आता संकट. आपल्याला माहित आहे की मी सातत्याने बघा, मी विभाग प्रमुख पण आहे, मी पक्षाची विभाग संघटिका आहे, त्यामुळे सातत्याने धारावी आंदोलनात मी असते, धारावीच्या सभांना असते, धारावीच्या मोर्चामध्ये असते. त्यामुळे आता दिवसेंदिवस अदानीने जे काही सगळं गिळंकृत करायला सुरुवात केलेली आहे मुंबई शहर, ते वाचवायचं असेल, केवळ मराठी म्हणजे धर्माने मराठी नाही, हे ज्या मुंबई शहरात इतके वर्षानुवर्ष राहत आहेत ते सगळेच, ह्या सगळ्यांना जर मुंबई वाचवायची असेल, टिकवायची असेल, तर त्यासाठी आम्ही एकत्रितपणे लढलं पाहिजे आणि जिंकलंही पाहिजे आणि ते आम्ही जिंकणार. तुम्ही मगाशी बोललात की ठाकरे बंधू एकत्र आलेत, तर मनसे सोबत आल्यामुळे शिवसेनेला काय फायदा होणार आहे? नक्कीच फायदा होणार आहे. आता मी विभागात फिरते ते मला कळतंय ना, मनसेचे सुद्धा मनसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करतो. म्हणजे युती झाली केवळ देखाव्याला नाही, तर अतिशय प्रामाणिकपणे माझ्या बरोबरीनं सगळे फिरतायत, काम करतायत, घराघरात जातोय आम्ही. त्यामुळे खूप छान कसं दोघं एकत्र आल्यामुळे तो लोकांचा आनंद, जो जल्लोष आपल्याला वरळी डोमला पाहायला मिळाला ना, तो आता प्रत्येक विभागात पाहायला मिळतोय. ते मला असं वाटतं की आपण पत्रकार मंडळीने ना हे सगळं कव्हर करायला पाहिजे. अर्थात मी प्रचाराच्या वेळेला बोलवलं नाही कुणाला, पण खरी परिस्थिती काय आहे हे आता जे काही दाखवलं जाते ना, नरेटिव्ह जे माझ्या विरोधात सेट केलं जाते, लोकांना खरी परिस्थिती कळेल. माझ्याबरोबर घराघरामध्ये येतील ना, तेव्हा समजेल की लोकमत कुणाला आहे. यावेळी पहिल्यांदाच धनुष्यबाणाविना ही निवडणूक लढली जाते, तर या निवडणुकीचं धोरण कसं आहे नेमकं? बघा, निवडणुकीचं धोरण हे बघा पक्षाने ठरवलेलं आहे. कोणत्या मुद्द्यावर आहे आमचा वचननामा आता येईल. पण तुम्ही तुमच्या प्रभागात काम करताना कशा पद्धतीने हे धोरण आखलेलं आहे? बघा आता माझ्या प्रभागाचंच म्हणाल तर प्रभागामध्ये काही इमारतींना पाण्याचा प्रश्न भेडसावतो. आता तो पाण्याचा प्रश्न भेडसावतो त्याची वेगवेगळी कारणं आहेत. काही ठिकाणी थोडंसं रस्त्याचं काम बाकी आहे. मी आता काही दिवसापूर्वी माननीय आयुक्तांना भेटले होते, त्यांनी स्वतःच्या ऑर्डर्स दिलेले आहेत की आचारसंहिता लागल्यामुळे काही रस्त्यांची कामं राहिलेली आहेत, अतिशय वाईट परिस्थिती रस्ते आहे. पाण्याचा प्रश्न आहे की त्या इमारतींचे काही ड्यूज पेंडिंग आहेत, तर ते ड्यूज पेंडिंग जे आहेत ते भरण्यासाठी आम्ही सातत्याने त्या विकासकांच्या मागे तगादा लावलेला आहे. रोड हँडओव्हर करण्यासाठी आम्ही तगादा लावलाय आणि एकदा का त्यांनी ड्यूज भरले की रहिवाशांचं जे काही त्यांच्याकडून जी काही थकबाकी आहे ती भरली म्हणजे आम्ही पाण्याचे ऍडिशनल कनेक्शन त्यांना देऊ आणि विभागात त्यांना पुरेसं पाणी मिळेल. दुसरा प्रश्न आहे, काही ठिकाणचं डेव्हलपमेंट अडकलेलं आहे, खास करून भोईवाडा गावचं. म्हणजे मी 92 साली नगरसेविका झाली, तेव्हापासून जो रखडलेला प्रश्न आहे हा अतिशय ज्वलंत आणि जिव्हाळ्याचा प्रश्न. म्हणजे तिथले जे रहिवासी आहेत, कित्येक रहिवासी आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यामुळे जे उर्वरित आहेत त्यांना लवकरच त्यांचं स्वतःचं सुंदर घरकुल द्यावं, ह्या प्रयत्नात मी राहणार आहे. तिसरी गोष्ट, कित्येक काही रखडलेले अजूनही, म्हणजे एक केवळ भोईवाडाचं नाहीये, पण कित्येकांना अजूनही वाटते की आम्ही झोपडपट्टीत राहतोय. आमचा प्रश्न, आम्हाला तर सुंदर घरकुलाचं आमचं स्वप्न कधी मिळणार, आम्हाला सेल्फ कंटेंट रूम कधी होणार, तर त्यासाठी सुद्धा मी सातत्याने प्रयत्न करते आणि तो पुढे करतच राहणार आहे. कारण ही काही अर्धवट राहिलेली कामं आहेत
ती पुढे करण्याचा माझा मानस आहे. खास करून आता नवीन यंग जनरेशन जे आहे तर त्यांच्यासाठी काही योजना राबवायच्या आहेत, सिनियर सिटीजनसाठी आहेत. आणि आमचा जो शिवसेनेचा वचननामा आहे तो आपण पाहिलाच आहे. माननीय आदित्य साहेब आणि अमितजी ठाकरेंनी, अमित साहेबांनी दोघांनी मिळून म्हणजे यंगस्टर आता कसे आलेत बघा. म्हणजे उद्धव साहेब आणि राज साहेब आहेतच, पण या दोघांनी सुद्धा जेव्हा ते प्रेझेंटेशन दिलं सेनाभवनला तर नवीन नवीन कल्पना दोघांनी एकत्र बसून चर्चेतून आलेत. काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, वाचनालय कसं करायला पाहिजे, म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं वाचनालय पाहिजे. आदित्य साहेबांनी ते एक सांगितल्यानंतर पाळणाघर करायला पाहिजे, किंवा प्रदूषण आहे मुंबई शहरातलं ते कमी व्हायला पाहिजे. ते कमी करायचं असेल तर काय करू शकतो. ह्या अशा अनेक योजना आहेत. नंतर इलेक्ट्रिक बसेस आणायचे आहेत. बसेसचे कित्येक रूट्स बंद केलेले आहेत. काय कारण नाही. म्हणजे ह्यांच्याकडे ब्युटिफिकेशन वरती पैसे उडवायला आहेत आणि सर्वसामान्य जनतेसाठी जे बस रूट आहेत ते बंद केलेत बीएसटीने. त्याच्यावरती आवाज कोण उठवणार. आणि काय झालं आता 3 वर्ष कॉर्पोरेशन टेन्युअर आमची संपल्यानंतर 3 वर्ष ह्यांना कोणी विचारणारच नाही. वाटेल तशी पैशाची खराब केलेली आहे. महापालिकेचे जे काही फिक्स डिपॉझिट होते त्याची वाट लावलेली आहे. त्यामुळे आता मोठं आव्हान आहे. पण मला माहिती आहे की माननीय उद्धवजींनी 640 कोटींची डेफिसिट असताना सुद्धा महापालिका आपली फायद्यात आणली. सगळ्यांना, प्रशासनाला हाताशी घेऊन, सर्व नगरसेवकांना हाताशी घेऊन. तसंच आता तर ठाकरे बंधू एकत्र आलेत. बरोबर शरद पवार साहेबांसारखे अतिशय राजकारणातलं जाणतं नेतृत्व आहे. त्यामुळे हे सगळे म्हणून पुन्हा मुंबई महापालिकेची परिस्थिती सुधारेल आणि मुंबई शहरातल्या नागरिकांना जे हवंय ते देतील. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येकासाठी एक प्रतिष्ठेची निवडणूक ठरते. तर या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता एक उमेदवार म्हणून? नाही, प्रतिष्ठेची तर आहेच. बघा, प्रतिष्ठा आता म्हणायला लागलेली आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे लढणं ना हे सगळ्यात महत्वाचं आहे. दगाबाजी, धोकाबाजी न करता प्रामाणिकपणे लढलं ना तर कळेल मुंबई शहरातल्या नागरिकांचा कौल कुणाला आहे. खरं तर ठाकरे बंधूंची युती असताना समोर भाजप आणि शिवसेनेचं मोठं आव्हान आहे. तर या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता आणि कशी तयारी सुरू केली आहे? मी सांगू का, बघा, भाजप आणि ह्यांचं शिंदेचं आव्हान आहे म्हणजे महायुतीचं आव्हान. आता आता सगळ्यात मोठ्या पक्षाचं आव्हान आहे असं म्हणतात. मोठे कोणापासून झाले बघा. भाजप तेव्हा सुद्धा शिवसेनेबरोबर युती होती. तेव्हा अगदी सुरुवातीला 92ला 19 नगरसेवक होते भाजपचे फक्त शिवसेनेत. तेव्हा रामदास नाईक साहेब वगैरे होते त्यावेळेला. मी तेव्हा अपक्ष नगरसेविका होती. मग तिथून सुरुवात झाली, पण ते शिवसेनेबरोबर युतीत होते ना. म्हणजे युतीवरचा हात धरून, मग काय म्हणतात ना, बोट धरून आले आणि हात गिळायला गेले, अशी परिस्थिती आता त्यांची आहे. दुसरी जी काही शिवसेना फोडली त्याच्यातून आले. मला त्याच्यामध्ये जास्त बोलायचं नाहीये. पण मला असं वाटतं की किती समोर मोठं आव्हान असेल, आव्हान नाही समजत. कारण मुळात शिवसेना मूळ पक्ष शिवसेना आहे ना, आणि त्या पक्षाची मी नगरसेविका आहे, म्हणजे मी इतके वर्ष आहे, पुढेही राहणार आहे. त्यामुळे आव्हान नाही. आमच्याकडे फसवेगिरी नाही. आमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे फसवेगिरी नाही. जे आहे ते समोरासमोर. त्यामुळे पाठीमागून कधी खंजीर खुपसला नाही आमच्या साहेबांनी. जे काय वाटलं समोर आव्हान आलं ते पेललं. आणि आता तर ठाकरे बंधू पुढे आव्हान आहे. तर दोन्हीचं तुम्हालाही माहिती आहे. राजसाहेबांचं पण तुम्हाला स्वभाव माहिती आहे. त्यांचंही कशा कुणाला अंगावरती घेतात विरोधकांना तेही माहिती आहे. बाबा, कुणाची विडा ठेवत नाहीयेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आव्हान म्हणण्यापेक्षा आज मुंबई शहरातील नागरिकांना जे हवंय ना ते घडून आलेलं आहे. त्यामुळे हे आव्हान वगैरे असं काही वाटत नाही. हा, आता निवडणूक म्हटली की प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणुका लढतात. त्यामुळे आम्ही अतिशय म्हणजे म्हणतात ना प्रामाणिकपणे जनतेच्या समोर जातोय. आणि जनतेला कित्येक ठिकाणी फिरताना तुम्ही इमॅजिन नाही करणार, कित्येक लोक सांगतायत की पुन्हा शिवसेनेची सत्ता या महापालिकेत पाहिजे, नाही तर काही खरं नाही, हे त्यांनाही कळते. त्यामुळे जनता कौल देईल. खरं तर प्रभाग क्रमांक 202चं तिकीट हे मातोश्रीवर अगदी टॉप सिक्रेट होतं आणि ते सिक्रेट ओपन झालं. खरं तर पक्षाने सुद्धा तो विश्वास तुमच्यावर दाखवला. पक्ष सुद्धा तुमच्या तिकिटावर ठाम राहिला. हा विश्वास, ठाकरेंचा विश्वास साध्य करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तयारीला लागलेला आहात आणि ते धोरण साध्य करण्यासाठी काय धोरणं आखलेली आहेत आता नेमकी पुढची? नाही, साहेबांचा बघा, पक्षप्रमुखांचा विश्वास तर आहेच. म्हणून म्हटलं, तो विश्वास त्यांनी टाकलाय. मला पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्या संधीचं मी सोनं करणारच. आणि त्याप्रमाणे आमच्या विभागातले सगळे कार्यकर्ते, शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आज जिथे जिथे मी जाते, आज माझ्या फेरीचा 3रा दिवस आहे,
आपण एक दिवशी मला असं वाटतं की माझ्याबरोबर प्रचार फेरीला या आणि लोकांकडून मिळणारा जो काही रिस्पॉन्स आहे ना, रहिवाशांकडून मिळणारा रिस्पॉन्स, मतदारांकडून मिळणारा रिस्पॉन्स आपण पाहिलात की आपल्याला कळेल निवडणुकीचा रिझल्ट काय लागणार आहे. खरं तर निवडणुकीचा चेहरा यावेळी फार बदललेला आहे आणि यातून तुम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काम काय घेणार आहात हाती? हे निवडून आल्यानंतर पहिलं काम म्हणजे मी खरं सांगू का, माझ्या विभागातल्या काही महिलांचा फार त्रास आहे. म्हणजे खापरीदेव कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, मातोश्री म्हणजे जिथे माझी शाखा आहे त्याच्या पाठीमागे पण त्या लोकांचा पण पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न म्हणजे काय आहे, त्यांना विकासकाने काही ड्यूज पेंडिंग ठेवलेले आहेत, ते भरलेले नाहीत. त्यामुळे मला ऍडिशनल कनेक्शन देता येत नाही. खापरीदेवमध्ये परमिशन फॉर्म मी तयार ठेवलेला आहे, की फॉर्म तयार ठेवलेला आहे. एकदा का ते पैसे भरले त्यांनी की ताबडतोब त्यांना ऍडिशनल लाईन देईल आणि त्यांना पुरेसं पाणी मिळेल. तर तो सगळ्यात माझ्या समोर मोठा प्रश्न तो आहे. आणि नंतर बाकीची की विकास कामं तर आहेतच, नागरी विकासाची कामं आहेत तर ते आहेतच. तुम्ही एक महिला आहात, तर महिलांसाठी सगळ्यात बेस्ट काय करायचं ठरवलंय तुमच्या प्रभागात? महिलांसाठी ठरवलं जास्त करायचं म्हटलं बघा, महिलांचे बचत गट आहेत, तर त्या बचत गटातून त्यांना काहीतरी स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहायला पाहिजेत. आणि त्याचबरोबर काही महिला ज्या नोकरी करणार आहेत, तर आमच्या वचननाम्यामध्ये पण आहे की त्यांच्या मुलांना कधीतरी सासू सासरे नसतील घरी तर सांभाळायचा प्रश्न पडतो, काही बाई मिळत नाही, तेव्हा आता सुसज्ज पाळणाघर तर येतच आहे. पण त्याचबरोबर महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा महिलांकरता एक योगा केंद्र कुठेतरी असावं असा माझा विचार आहे आणि ते भविष्यात मी करणार आहे. योगा केंद्र असेल, आता बघा सगळेच काही हायराईज सोसायटी नाहीये, आता काय झाले स्लम हायराईज आहे पण बाकी अम्युनिटीज नाहीये. त्यामुळे त्या महिलांना सुद्धा एखाद्या जिमची व्यवस्था असेल, योगा केंद्र असेल किंवा आणखीन काही करमणुकीची त्यांना व्यवस्था करता येईल, तर तेही करा की जेणेकरून त्यांना सुद्धा स्वतःच्या कामातून वेळ काढून रिलॅक्स होता येईल. तुम्ही एकदा महापौर राहिलेल्या आहात, तर पुन्हा ही संधी मिळाली तर मुंबईसाठीचं व्हिजन काय असणार आहे? मला माननीय पक्षप्रमुख तेव्हा तर माननीय शिवसेना प्रमुख होते आणि माननीय बाळासाहेबांनी उद्धवजींनी माझ्यावर तेव्हा विश्वास दाखवला, महापौर पद दिलं आणि ते मी त्या संधीचं खरंच म्हणजे मलाही वाटतं कोणी बोलो नाही बोलो पण मी त्या संधीचं सोनं केलं. आपण पाहिलं असेल माझी महापौर पदाची कारकीर्द इतकी सुंदर झाली, अतिशय इतकी उत्तम झाली, म्हणजे मी बोलणं बरोबर नाही माझ्या तोंडातून, पण मला त्याचा अभिमान आहे की सगळेच नाव काढत होते. मग ज्येष्ठ नागरिक नाव काढत होते, सुशिक्षित लोक नाव काढत होते, पत्रकार मंडळी नाव काढत होते आणि प्रशासनातले कित्येक अधिकारी आज सुद्धा माझं नाव घेतात, तितक्याच आदराने बघतात. यापेक्षा आणखीन काय हवं? त्यामुळे माझा आग्रह वाटत नाहीये, पण मला माहित नाही साहेबांनी काय विचारलं, पुढे जर काय विचार केला तर दिलेल्या संधीचं मी सोनं करेन, कोणतीही असो. तुम्हाला एकच उदाहरण सांगते मी, जेव्हा मुंबईत मेयर इन कौन्सिल आली तर त्यावेळेला सुद्धा माननीय उद्धवजींनी मला संधी दिली होती. महिला बाल कल्याण समिती तेव्हा होती, ती खातं आता आपल्याकडे महिला बाल कल्याण समिती मुंबई महापालिकेत ते वेगळे आहे, पण तेव्हा मेयर इन कौन्सिल म्हणजे काय म्हणतात ना, ज्युनियर मिनी मंत्रिमंडळ तसं होतं. आणि मग त्या हे नवीन कमिटी असल्यामुळे त्याच्याकडे काही अधिकारच नव्हते. विजयसिंह पाटणकर साहेब एएमसी होते तेव्हा. मी म्हटलं साहेब मी काम करणारी आहे, मला अभ्यास करायला आवडतो, अभ्यासातून काहीतरी निर्माण जे होईल ते जनतेसाठी करायचंय. हे असंच मला जर फक्त बसवून ठेवणार असाल, काही पोर्टफोलिओ देणार नसाल, तर त्यापेक्षा ते न राहिलेलं बरं, असं मी विजयसिंह पाटणकर साहेब तेव्हाचे ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर त्यांना सांगितलं. आणि मग त्यांनी महिला बाल कल्याण समितीकडे 1ली ते 4थीचं शैक्षणिक विभाग, नंतर स्विमिंग पूल, थिएटर्स हा विभाग, आरोग्य खात्याचा काही भाग, हे असे काही भाग म्हणजे स्त्रियांचं आरोग्य आणि संगोपन, बाल संगोपन, हे असे एक एक विषय दिले आणि त्या विषयाला मी न्याय दिला. त्यानंतर मुंबईतल्या महिला बाल कल्याण समितीला महत्व आलं. मला साहेबांनी बाजार आणि उद्यान समिती दिली, तेव्हा म्हणायचे बाजार उद्यान समिती ती काही स्पेशल समिती आहे, हे स्पेशल कमिटी आहे. पण आपण काम बघा आपल्यावरती असतं, काम कसं करायचं. त्या सगळ्या महापालिकेचे नियम आहेत, कायदे आहेत, त्याचा अभ्यास करून आपण याच्यातून काय करू शकतो हे केल्यानंतर त्याही बाजार उद्यान समितीला मी मत आणून दिलं. मग सगळे लोक म्हणायला लागले बाजार उद्यान समिती पाहिजे आम्हाला. मला स्थापत्य समिती शहर दिला, फक्त 6 महिने दिली, पण 6 महिन्यात मी तिथेही असं काम केलं की अधिकाऱ्यांना वाटायला अरे बापरे, स्थापत्य समिती म्हणजे दुसरी स्टँडिंग कमिटी आहे. हे अधिकार मिळवून घ्यायची आपली ताकद पाहिजे, पण त्यासाठी अभ्यासही पाहिजे. नक्कीच. तुम्ही आता पुन्हा उमेदवार आहात,
तर तुमच्या या उमेदवारीसाठी आणि निवडणुकीसाठी तुम्हाला story.com तर्फे खूप खूप शुभेच्छा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं प्रभाग क्रमांक 202चं टॉप सिक्रेट तिकीट हे श्रद्धाताई जाधव यांनाच मिळालं असलं तरी सुद्धा ही निवडणूक प्रत्येकासाठी प्रतिष्ठेची आहे आणि श्रद्धाताई जाधव यांना त्यांच्या विजयावर नक्कीच विश्वास आहे. कॅमेरा पर्सन प्रकाश पाटील सह मी नुपूर पाटील, story.com मुंबई.